एकीकडे बकरी ईदला सोसायटीमध्ये बकऱ्यांची कुर्बानी देऊ नये म्हणून भाजपचे किरीट सोमय्या यांच्यासह इतर नेते जोरदार विरोध करत होते। यावरून अनेक सोसायट्यांमध्ये राडेही झाले। घाटकोपरच्या सागर पार्कमध्ये किरीट सोमय्या यांनी जाऊन जोरदार विरोध केला होता। मात्र दुसरीकडे या सोसायटीचे सेक्रेटरी भाजपचे ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री आहेत। धक्कादायक म्हणजे त्यांनीच यासाठी परवानगी मागितल्याची बाब समोर आली आहे। चंद्रकांत मालकर हे भाजपचे ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री असून ते सागर पार्क सोसायटीचे सेक्रेटरी आहेत। त्यांनीच कुर्बानीसाठी परवानगी मागितली होती आणि त्यामुळे आता त्यांना पक्षाकडून खुलासा मागण्यात आलाय। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांना पत्र लिहून रोष व्यक्त केलाय, तर भाजपचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक दळवी यांनीही याबाबत खुलासा मागितला आहे। दरम्यान या संदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूयात। एकीकडे संपूर्ण मुंबईसह आजूबाजूच्या विभागामध्ये बकऱ्याची कुर्बानी देण्यावरून भारतीय जनता पार्टीचे नेते जे आहेत ते आक्रमक झालेले होते। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या होत्या। भाजपचे नेते किरीट सोमय्या हे ठिकठिकाणी जाऊन ही कुर्बानी जी आहे सोसायट्यांमध्ये कुर्बानी होते त्याला त्यांनी विरोध केला होता। मात्र ते घाटकोपरमध्ये ज्या सोसायटीमध्ये गेले त्या सागर प्लाझामध्ये त्यांच्याच पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री चंद्रकांत मालकर जे आहेत त्यांनी या कुर्बानीसाठी पत्र दिल्याचं पुढे आलेलं आहे। यामुळे स्वतः किरीट सोमय्या यांनी देखील त्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केलेली आहे। दीपक दळवी जे त्यांचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी या संदर्भात खुलासा त्यांच्याकडे मागितलेला आहे। किरीटजी, एकीकडे तुम्ही मीरा रोडमध्ये गेलात, घाटकोपरमध्ये गेलात, पण तुमच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याने कुर्बानीसाठी परवानगी मागितल्याचं समोर आले। तुम्ही नाराजी पत्र देखील तशा पद्धतीचं जे आहे त्यांना दिलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचं पूर्ण देशात स्पष्ट म्हणणं आहे धार्मिक विधी झाल्या पाहिजे, परंतु देश पुढे जातोय, सिव्हिलायझेशन होतोय, तर बकरीची कुर्बानी तर कुर्बानीचा जागा ठरवा आणि तिथे करा, रहिवासी संकुलात नाही। पण हे हळूहळू विकास होतोय। मुंबई महापालिकेला यावेळी आम्हाला सिनियर अधिकाऱ्यांशी संघर्ष करावा लागला, महापालिका आयुक्तांना पण सांगावं लागलं की मुंबईत रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्ये आम्ही होऊ देणार नाही कुर्बानी। काही ठिकाणी व्यवस्थित निरोप न गेल्यामुळे किंवा महापालिकेचे काही अधिकारी बदमाशी करत होती, त्यातले घाटकोपरचं प्रकरण की एका विंगला महापालिकेच्या अधिकाऱ्याने परवानगी दिली, दुसऱ्या दोनला आम्ही सांगितलं नाकारली। त्याच्यामुळे गैरसमजामुळे भाजपच्या एका नेत्यांनी तो ज्या सोसायटीत राहतोय त्याचा एका ना हरकत पत्रावर सही केली होती, पण त्याला स्वतःची चूक समजली आणि त्यांनी दुसरं पत्र देऊन ते त्याचा जो होकार होता तो मागे घेतला होता। एकीकडे हे सगळीकडेच म्हणजे गेल्या वर्षी देखील तुम्ही हे आंदोलन छेडलं होतं। तुमच्या पक्षाने गेल्या काही महिन्यांपासूनच या विरोधात आवाज उचलायला सुरुवात केली होती। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत्या। अशा वेळेस जिल्हा महामंत्री खूप मोठं पद आहे, ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री, आणि त्यांनी अशा प्रकारच्या पत्रावर सही करणार, तुम्ही थेट त्यांना या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे। कसं बघता, पक्षामध्येच अवेअरनेस नव्हता? सगळीकडे सगळ्यांना माहित आहे की प्रगती होत आहे। महापालिकेचे अधिकारी बदमाशी करायचे, काँग्रेसचे नेते तर 5.5 वर्षाची गुलामी डोक्यावर ठेवून चालतात। तरी भारतीय जनता पक्षात एखाद्या कार्यकर्त्यांनी चूक केली की झाली, त्यांनी माफी मागितली, आमच्या दृष्टीने विषय संपला आहे। कारण की त्यांनी रायटिंगमध्ये लगेचच पत्र दिलं आणि त्यानंतर त्या सोसायटीची परवानगी रद्द करण्यात आली। त्यालाही ताकीद देण्यात आली आहे की अशा प्रकारची घाईगर्दी करू नये। बकरीची कुर्बानी कुणाचा बाप पण वरून खाली आला तरीही मुंबई शहरात हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये होणार नाही, होऊ दिली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।